नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री करिअर अकॅडमी बारामतीच्या युट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी सचिन सर. आज तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात IMP न्यूज घेऊन आलेलो आहे. बऱ्याचशा मुलांचे फोन येत होते. महाराष्ट्रातून आपल्या अकॅडमीचा रिझल्ट डिक्लेअर झाल्याच्या नंतर तुम्हाला कळलं असेल, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त यावर्षी पोलीस भरती जे झालेली आहेत ते आपल्या सह्याद्री अकॅडमी मधून झालेली आहेत. 115 प्लस विद्यार्थी जे आहेत ते 2025 मध्ये जी काय म्हणजे आता 26 मध्ये रिझल्ट लागलेली जी पोलीस भरती आहे त्याच्यामध्ये सिलेक्शन झालेले विद्यार्थी आहेत. तर आता बऱ्याचशा विद्यार्थ्याची एक फोनवर चर्चा असायची की सर, ऑफलाईनला काही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातल्या परिस्थिती सगळ्यांची इकडे येऊन तयारी करण्याची नसल्यामुळं, अडचणी असल्यामुळे, त्याच्यामुळं त्या विद्यार्थ्यांची अशी अपेक्षा होती की तुम्ही ऑफलाईन जे घेताय तसंच आम्हाला सेम ॲज इट इज प्लॅटफॉर्म आम्हाला ऑनलाईन वरती उपलब्ध करून द्या. तर तुमच्या विनंतीला मान देऊन आपण 1 जून पासून स्पेशल पोलीस भरती बॅच 2026 टार्गेट करून आपण ही या ठिकाणी अवेलेबल करून देत आहोत. त्याची अनाउन्समेंट करण्यासाठी मी आज तुमच्यासाठी इथं समोर आलेलो आहे. ठीक आहे. तर आता स्पेशल पोलीस भरती बॅच तुम्हाला कशी जॉईन करायची आहे, याचे काय वैशिष्ट्य आहेत, याचे बेनिफिट काय होणार आहे, तुम्हाला का जॉईन करायची आहे, या सगळ्यावरती आपण इथं डिटेल चर्चा करूया. तुमचे जे प्रश्न आहेत ते 99% सॉल्व्ह होऊन जातील ह्याच्या आपल्या युट्यूबच्या या आजच्या व्हिडिओ पासून. ओके, ठीक आहे. चला, तर डेट लक्षात राहू द्या. आता 1 जून पासून आपण नवीन बॅच चालू करणार आहेत. तर तुम्हाला फॉर्मॅट सांगतो. पहिली गोष्ट, तुम्हाला प्ले स्टोअरवरती जायचंय. प्ले स्टोअरवर गेल्याच्या नंतर सह्याद्री करिअर अकॅडमी हे आपलं ऍप्लिकेशन आहे, हे डाउनलोड करायचंय. डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला प्रोसिजर मध्ये रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर मागतं. तर इकडे लक्ष द्या. सगळ्यात पहिली चूक मुलं काय करतात, समज बॅच घेतात आणि कोणता रजिस्ट्रेशन नंबर टाकलाय तो लक्षात राहत नाही, आणि त्याच्यानंतर मग ज्यावेळेस एखादा टेक्निकल इश्यू आला तर त्यावेळेस मग मुलांना बॅचेस दिसत नाहीये. त्याच्यामुळं एक गोष्ट लक्षात राहू द्या. ऍप्लिकेशन तुम्ही ज्यावेळेस डाउनलोड करताना, ऍप डाउनलोड करताना, तेव्हा तुम्हाला तुमचं ओरिजिनल नाव टाकायचं आहे. ओके. त्याच्यानंतर दुसरी स्टेप, तुमचा ज्या मोबाईलवर इंटरनेट आहे आणि ज्या मोबाईलवर तुम्ही बॅच घेणार आहेत, ऍप्लिकेशन डाउनलोड केलंय, ज्या मोबाईलवरून तुम्ही बघणार आहे, तोच रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर तुम्हाला शेवटपर्यंत लक्षात ठेवायचा आहे. रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर, तुमचं संपूर्ण नाव. तिसरी गोष्ट, ऍप मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरायची असते. तिथं आधार कार्डचं एक ऑप्शन आहे, म्हणजे तुम्हाला तुमचं इमेज फोटो डाउनलोड करायचा आहे तिथं, आणि आधार कार्डची कॉपी पण तिथं काय करायची आहे, डाउनलोड करून ठेवायची आहे. ठीक आहे. हे झालं तुमचं प्रोफाईल क्रिएट. आता प्रोफाईल क्रिएट झाल्याच्या नंतर मग तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला आपली 2026 टार्गेटेड स्पेशल पोलीस भरती बॅच जी आहे ती तुम्हाला तिथं दिसेल. मग या बॅच मध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं, आता शिकवायला कोण असणार आहे तर त्याच्यावर अगोदर चर्चा करायला सांगतो. तर या बॅच मध्ये सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे तो तुमचा मराठी व्याकरण. आणि मराठी व्याकरण शिकवण्यासाठी तुम्हाला तुमचं नशीब लक्षात राहू द्या. तुमचं मराठी व्याकरण 100% एकदम परफेक्ट होणार आहे. कारण का, शिकवणार आहेत तुम्हाला मराठी व्याकरण आपल्या सह्याद्री अकॅडमीचे संचालक, आणि 15-20 वर्षापासून ह्यांना मराठी व्याकरणाचा अनुभव असणारे असे आपले उमेश रुपनवर सर. त्याच्यामुळे तुमचा मराठीचा विषय संपला. ओके. हा तुमचा सरांची बॅच केल्याच्या नंतर तुमचा कोणताही प्रॉब्लेम जो आहे तो राहणार नाही. आणि त्याच्यानंतर आपण आठवड्यातून एक जे आहे तो तुमचे जर काही प्रॉब्लेम असतील त्याच्यावरती सुद्धा आपण लेक्चर घेणार आहेत. ओके. डाऊट सेक्शन जे आहे ते आपण घेणार आहेत. मराठी व्याकरण जे आहेत, आता आपल्या सह्याद्रीचा ठोकळा जर बघितला तर त्याच्या बाहेर ऍव्हरेज प्रश्न समज येत नाहीत. आणि मराठी व्याकरण महाराष्ट्रातलं जे काही तुमचे टॉप 5 मध्ये नाव जर घेतले जाते तर त्याच्यामध्ये उमेश सरांचं नाव आहे. त्याच्यामुळे मराठी व्याकरण जे आहे ते तुम्हाला उमेश रुपनवर सर शिकवणार आहेत. त्याच्यानंतर आहे GS सामान्य ज्ञान. सह्याद्री अकॅडमी मध्ये तुम्हाला मी मागच्या वर्षीपासून आणि या महाराष्ट्रामध्ये MPSC ला आणि सरळ सेवेला 2013 पासून आतापर्यंत मी शिकवत आहे. त्याच्यामुळं GS जे आहे ते सगळं मी तुम्हाला या ठिकाणी घेणार आहे. आता प्रत्येक तुम्हाला जो आहे नकाशा वाईज
प्रत्येक टॉपिक जो असेल, समज भूगोल, आपण प्रत्येक नकाशावाईज चार्टच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून, व्हिडिओमध्ये व्हिडिओ दाखवणार आहे तुम्हाला. हा बाबू, विषय संपला. आता दख्खनच्या पठाराची निर्मिती कशी झाली, सह्याद्री पर्वताची निर्मिती झाली, डायरेक्ट तुम्हाला ज्वालामुखीचे उद्रेक कसे होतात, ओके, हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. परफेक्ट एक्झाम ओरिएंटेड, मॅपिंग वाईज, नकाशा वाईज तुम्हाला मी जीएस सगळं घेणार आहे. तर इतिहासमध्ये सुद्धा तुम्हाला समज आपल्याला 1857च्या उठावाच्या अगोदर जे काही उठाव झालेले होते, त्यांचं उठाव कुणी केले होते, त्यांचं नेतृत्व कुणी केलेलं होतं, ते उठाव कोणत्या गव्हर्नर जनरलने दडपून टाकले, तो उठाव कशा संदर्भात झालेला होता, ओके, हे सगळं तुम्हाला मी नकाशामध्ये सुद्धा दाखवणार आहे. 1857चा उठाव, ओके, मग सगळ्या भारतामध्ये, महाराष्ट्रात कुठं कुठं उठाव झाले, त्याचं नेतृत्व कुणी केले, हे नकाशा माध्यमातून दाखवणार. जसं की तुम्हाला समज युरोप खंडातल्या राष्ट्रांचं भारतात आगमन, मग पश्चिम किनारपट्टीवर त्यांच्या वखारी कोणत्या होत्या, पूर्व किनारपट्टीवर वखारी कोणत्या होत्या, त्यांची स्थापना कधी झालेली होती, हे सगळं नकाशावाईज दाखवणार आहे. त्याच्यानंतर युद्ध असतील, युद्ध तुम्हाला मी बरोबर चार्टच्या माध्यमातून सांगन. कर्नाटकचं पहिलं युद्ध चार्ट कोणामध्ये झालं होतं, त्यात इकडे समज इंग्रज, इकडे तुम्हाला फ्रेंच, मग इंग्रजांचा गव्हर्नर कोण होता, फ्रेंचांचा गव्हर्नर कोण होता, इंग्रजांची मुख्य केंद्र कोणतं होतं, त्यांच्या ह्यांचं केंद्रांचं, यांचं पश्चिम इकडं फ्रेंचांचं मुख्य केंद्र कोणतं होतं, कर्नाटकचं 46-48 जी पहिली लढाई झाली ही कोणत्या नदीच्या काठी झाली, मग ह्या युद्धामध्ये कोणत्या तहानुसार कर्नाटकच्या पहिल्या युद्धाचा तह झाला, बक्सरची लढाई कोणामध्ये झाली, असं चार्टच्या माध्यमातून आणि म्हणजे इमेजच्या माध्यमातून, चित्रांच्या माध्यमातून हे सगळं तुमचं व्यवस्थित करून घेणार आहे. त्याच्यानंतर टॉपिक संपला की त्याच्यावर आतापर्यंत जे काही PYQ आहेत, त्या सगळ्या PYQचे अनालिसिस मी घेणार आहे. आणि शिकवतानाच तुम्हाला कोणता टॉपिक कुठं कसा विचारलेला होता, 2023ला कोणता पडला प्रश्न, 2025ला कोणता पडलाय, 2013ला कोणता पडला होता, 2017ला कोणता पडला होता, हे सगळं आपलं तोंडपाठ आहे. त्याच्यामुळं बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. ओके, त्याच्यामुळे जीएस जे आहे ते मी तुम्हाला घेणार आहे. यावर्षी तुम्ही बघितलं असेल, जीएसचे आपल्या लेक्चरच्या बाहेर एकही क्वेश्चन नाही आला. ओके, 13 क्वेश्चन अख्ख्या 36 जिल्ह्यातले जर आपण पेपर जर तुम्ही अनालिसिस केले आणि आपले लेक्चर जर तुम्ही बघितले, तर 13 प्रश्न फक्त वेगळे आहेत, बाकी सगळे आपल्या लेक्चर मधून कव्हर झालेले आहेत. आणि ते विद्यार्थ्यांकडनं नोट्स, विद्यार्थ्यांनी लेक्चर मध्ये त्या नोट्स मध्ये लिहून घेतले ना, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वहीमध्ये तुम्हाला ते पॉईंट कव्हर होईल. त्यामुळे जीएसचा काही विषय घ्यायचा नाही. मराठी व्याकरण, जीएस विषय संपला विषय. चला आता तिसरा गणित. सगळ्यात मुलांना तुम्हाला बेसिक पासून म्हणजे बेरजा, वजाबाकी, घनमूळ, वर्गमूळ कसं काय, हे सगळं डिटेल्स तुम्हाला जे शिकवण्यासाठी आहेत गणित विषयासाठी, ते आहेत 2 विषय. बाप माणसं आहेत अजित तरडे सर, ओके, आणि त्याच्यानंतर नितीन सत्रे सर. नितीन सत्रे सरांचं जर बघितलं तर हे मास्तर आपल्याला 15 वर्षापासून MPSC ला आणि सरळ सेवेला शिकवते. यांचं पुस्तक पण आहे तुम्हाला, गणितांचं फास्ट ट्रॅक पुस्तक, ठीक आहे ना. त्याच्यामुळं सर नितीन सत्रे सर आहेत, हे तुम्हाला गणित शिकवणार आहेत, प्लस अजित तरडे सर आहेत. आता इथं बघा कसं आहे, बिरजा वजाबाकीपासून तुम्हाला अजित तरडे सर शिकवणार आहेत, आणि परीक्षाभिमुख जे काही एक्झाम्पल असते त्या परीक्षाभिमुख असणारे हे नितीन सत्रे सर देणार आहेत. 2 विषय तुम्हाला गणित शिकवणार आहेत, 2 शिक्षक हे गणित विषय शिकवणार आहेत. दुसरा राहिला बुद्धिमापन. बुद्धिमापनसाठी सुद्धा 2 विषय आहेत, 2 शिक्षक आहेत. आपल्या अकॅडमीचे दुसरे संचालक म्हणजे कुमार सर. आता कुमार सर तुम्हाला बुद्धिमत्ता खतरनाक घेतात, मागच्या तुम्हाला 20 वर्षापासून त्यांना या क्षेत्रातला अनुभव आहे. आणि त्याच्यानंतर नितीन सत्रे सर आणि कुमार सर हे 2 जण बुद्धिमत्ता घेणार आहेत. आणि इकडं गणित विषयामध्ये अजित तरडे सर आणि नितीन सत्रे सर हे तुम्हाला गणित घेणार आहेत. म्हणजे प्रत्येक विषयाला इकडे तुम्हाला गणित, बुद्धिमत्तेला 2-2 शिक्षक आहेत. मराठी व्याकरणाला स्वतः उमेश सर शिकवणार आहेत. आणि जीएस जे आहे ते सगळं मी घेणार आहे. तुमचा 100 पैकी टार्गेट जे आहे ते 85 ते 90 मार्क कसे पडतील हे आपण टार्गेट करणार आहेत. ओके, 90च्या खाली मुलगा आलाच नाही पाहिजे, हे आमचं टार्गेट असणार आहे. त्यामुळे यावर्षी जर तुम्ही कॉम्पिटिशन जर बघितलं, स्पर्धा जर बघितली, तर खतरनाक 140 मार्क घेतलेले आहेत काही पोरांनी. तुम्हाला ह्या स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल तर तुम्हाला लिखीचं टार्गेट 90 ठेवावं लागणार आहे, आणि जे फिजिकलचं टार्गेट आहे हे 45 प्लस ठेवावं लागणार आहे. ओके, 45 आणि इकडे 90, मग तुम्हाला कुणीच रोखू शकत नाही. तुमचं जो काही पोलीस होण्याचं जे स्वप्न आहे त्याच्यापासून कुणीच रोखू शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला टार्गेट ठेवावं लागेल. आम्ही टार्गेट ठेवले 2026चं तुमच्याकडनं व्यवस्थित कव्हर करून घ्यायचं. तुम्हाला त्या पद्धतीने उतरावं लागेल आणि त्या पद्धतीने तयारी करावं लागणार आहे. ओके, आता राहिला दुसरा विषय. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जो महत्वाच्या ज्या काही हे आहे, तुम्हाला ह्या बॅच मधून काय काय भेटणार आहे ते मी तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. इकडे लक्ष द्या. आता ह्या बॅच मधून तुम्हाला काय भेटणार आहे. पहिली गोष्ट,
ही जी 1 वर्षाची बॅच असणार आहे. ओके. 1 वर्षामध्ये तुम्ही जे काही बॅच घेणार आहात, ती बॅच घेतल्याच्या नंतर अनलिमिटेड तुम्हाला व्हिडिओ बघण्यासाठी आहे. काही ठिकाणी काय घेतलं जातं, 2 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस, 5 वेळेस सहसा दिलं जातं तुम्हाला हे बघण्यासाठी. आपल्याकडे अनलिमिटेड टायमिंग आहे. तुम्ही 1 वर्षामध्ये किती वेळा बघा आणि किती पण रिव्हिजन मारा. ठीक आहे. 1 वर्षामध्ये कितीही वेळा तुम्हाला बघायचे आहेत. एक व्हिडिओ तुम्ही 3 वेळेस बघा, 5 वेळेस बघा, 10 वेळेस बघा. अनलिमिटेड म्हणतोय. त्याच्यामुळे तुम्हाला एखाद्या वेळेस समजला नाही, पहिल्या वेळेस समजला नाही, दुसऱ्या वेळेस समजला नाही. तुम्ही कितीही वेळ बघा. हे तुम्हाला पहिलं वैशिष्ट्य. पोलीस भरती पूर्व जी घेणार आहे यावर्षी, ही संपूर्ण 100% नाही, 1000% ही न्यू अपडेटेड रेकॉर्डेड बॅच असणार आहे. न्यू अपडेटेड रेकॉर्डेड बॅच. ओके. न्यू अपडेटेड असणार आहे. त्याच्यामुळे नीट लक्षात राहू द्या. तुम्हाला याच्यात काही म्हणजे परेशान होण्याची गरज नाही. मराठी व्याकरण तुम्हाला लाईव्ह मध्ये भेटणार आहे शिकायला, लाईव्ह मध्ये. ठीक आहे. चला, त्याच्यानंतर 2026 मध्ये झालेली जी काही पोलीस भरती जे काही पेपर होते 36 जिल्ह्यात, ते सगळे पेपरचं अनालिसिस विथ टॉपिक वाईज तुम्हाला होणार आहे. सगळं 2026 मधले जेवढे पेपर आहेत, त्या सगळ्यांचं अनालिसिस होणार आहे, टॉपिक वाईज होणार आहे. ओके. त्याच्यामुळे तोही विषय संपला. प्रत्येक टॉपिकवर टेस्ट असणार आहे. एक टॉपिक जर शिकून झाला, उदाहरणार्थ माझा महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचना शिकून झाली, मग मी तुम्हाला सांगणार प्राकृतिक रचनेवरती तुम्हाला 3 पॉईंट आहेत. कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वत, महाराष्ट्र पठार. या 3 प्राकृतिक रचनेमध्ये मी सांगितलं सह्याद्री पर्वत जो आहे, या निस्त्या टॉपिकवर तुम्हाला जवळजवळ 75 प्रश्न पडलेले आहेत. 55 प्रश्न पडलेले 2017 ते 2025 मध्ये. 2017 ते 2025 मध्ये म्हणतोय मी किती, 55 प्रश्न. आणि महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोलमध्ये म्हणजे डोंगर रांगा असतील, नद्या असतील, खोरे असतील, पर्वत, सखर, टेकड्या, पठार, या सगळ्यांवर मिळून 96 प्रश्न तुम्हाला येऊन पडलेले आहेत. मी तुम्हाला तितके आणि तुम्हाला तेवढेच आकडेवारी भेटणार. परफेक्ट. ठीक आहे ना. मग हे सगळे तुम्हाला जे काही प्रश्न आहेत 160, 70, 80 प्रश्न जे आहेत, ते तुम्हाला टॉपिक शिकून झाला की लगेच त्याच्यावरचे प्रश्न मी सॉल्व्ह करून घेत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पहिला 50% जरी टॉपिक समजला पहिला व्हिडिओ बघून, की परत नंतर 50% तुम्हाला मागच्या PYQचं अनालिसिस करून, PYQ सॉल्व्ह करून तुमचं ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. त्याच्यामुळं 2026 मध्ये झालेल्या पोलीस भरती आणि सर्व प्रश्नांचा समावेश, मागील पण याचा समावेश आपण यामध्ये घेणार आहोत. प्रत्येक टॉपिकवर टॉपिक शिकून झाला की त्याच्यावर टेस्ट होणार आहे. मग मराठी व्याकरणचा समज वर्णमाला टॉपिक झाला तर वर्णमालावर तुम्हाला सगळे सराव टेस्ट होणार आहे. PYQचं तुम्हाला सर लगेच त्याच्यामध्ये अनालिसिस घेणार आहेत, कोणत्या टॉपिकवर कसे PYQ आले होते. ठीक आहे ना. त्याच्यानंतर दर आठवड्याला 100 गुणांचा सराव पेपर असतो. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे सह्याद्री अकॅडमीचा पेपर दर गुरुवारी महाराष्ट्रभर पब्लिश होतोय. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक गुरुवारी 100 मार्काची तयारी करून घेणारा सराव पेपर आणि एक तुमचा टॉपिक टेस्ट, म्हणजे प्रत्येक टॉपिक झालं की टॉपिक टेस्ट. त्याच्यानंतर मागच्या PYQचं सगळं अनालिसिस. पोलीस भरती संपूर्ण अपडेटेड न्यू कोर्स असणार आहे हा. एकही जुनं इकडचे तिकडचे लेक्चर दिसणार नाही तुम्हाला. आणि ही 1 वर्षासाठी बॅच आहे आणि अनलिमिटेड टाइम आहे. ओके. त्याच्यानंतर आता पोलीस भरती संपूर्ण कोर्स जो आहे, बेसिक तुम्हाला फाउंडेशन अँड ऍडव्हान्स बॅच असणार आहे. ही तुम्हाला बेसिक पासून पूर्ण ऍडव्हान्स शिकवलं जाईल. बॅच सुरू तुम्हाला 1 जून पासून होणार आहे. 1 जून 2026 पासून बॅच जे आहे ते सुरू होणार आहे. डेट ह्याच्यासाठी सांगतोय कारण का आपण पुढे गेलो तर तुम्ही नंतर महाग राहिलात ना, मग कव्हर करायला प्रॉब्लेम होतो. त्यामुळे ज्या दिवशी बॅच सुरू होणार आहे त्याच दिवशी पहिल्यापासून तुम्हाला अटेंड करायची आहे. माग पुढं झालं तरी चालेल, पण तुम्हाला थोडंसं मग तकलीफ करावं लागेल. मग तुम्हाला तकलीफ होईल. मग काय होईल, काय तकलीफ होणार, तर मागचं शिकवलेलं सगळं लवकरात लवकर कव्हर करून नंतर परत रोजचे रोज तुम्हाला ते तयार लेक्चर बघायला भेटणार आहेत. ओके. कोर्स कालावधी 12 महिने म्हणजे 1 वर्ष आणि फीस फक्त भाऊ 1000 रुपये. 1000 रुपयामध्ये 1 वर्षाची बॅच आहे. अनलिमिटेड तुम्हाला हे बघायला भेटणार आहे आणि हे सगळं तुमच्याकडनं करून घेतलं जाणार आहे. PYQ होणार आहेत. त्याच्यानंतर तुमचे मागचे जे आहेत PYQ प्लस तुम्हाला सगळ्या ह्याच्या सगळे विषय जे आहेत ते सगळे कव्हर होणार आहेत. GS कव्हर होणार आहे, गणित होणार आहे, बुद्धिमत्ता होणार आहे, मराठी व्याकरण होणार आहे. परफेक्ट तुमची तयारी जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी करून घेतली जाणार आहे. अनलिमिटेड ऍक्सेस तुम्हाला दिलेला आहे. आता दुसरी गोष्ट काय महत्वाची, तर याच्यामध्ये पोलीस भरती ऑनलाईन बॅच जी आहे तर लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे ना. दुसरी गोष्ट, आता तुम्ही घरी बसून पोलीस भरती होऊ शकताय बाबू. आणि सह्याद्रीचा आकडा आपला जो ठोकळा आहे तो तुम्हाला सोबत ठेवायचा आहे. लेक्चर बघताना लेक्चर बघून झालं की सह्याद्रीच्या आपल्या त्या ठोकळ्यातला तो टॉपिक जो आहे तो व्यवस्थित तुम्हाला काय करायचा आहे,
कव्हर करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता पोलीस भरती बेसिक टू ऍडव्हान्स 15 एप्रिल पासून जी बॅच सुरू झालेली होती, तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन बॅच जॉईन करायची बाबा, त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 2 मिनिटं सांगतो. 15 एप्रिल पासून बॅच सुरू झालेली आहे. आता 1 जून पासून नवीन परत ऑफलाईनची बॅच सुद्धा चालू होणार आहे. तर 10वी आणि 12वी झालेल्या मुला-मुलींसाठी सेपरेट या ठिकाणी सैन्य भरती असेल किंवा पोलीस भरती असेल, दोन्हीची तयारी या ठिकाणी करून घेतली जाते. मुलींचा कॅम्पस वेगळा आहे. बारामती शहरामध्ये 3 हॉस्टेल आहेत मुलींचे, एक बिल्डिंग लेक्चर हॉलचे आहे. मुलींचं ग्राउंड, मुलींचं जेवण, मुलींचं राहणं, खाणं ह्या सगळ्या गोष्टी सेपरेट आहेत. आणि मुलांच्या बारामती पासून एक 8 किलोमीटर अंतरावरती लाकडी रोडला तुम्हाला मुलांचं 5 एकर मध्ये प्रशस्त असं सगळं कॅम्पस जो आहे तो तिकडे ठेवलेला आहे. तिकडे त्यांचं राहणं, खाणं, जेवण, जिम, अभ्यासिका, फिजिकलची तयारी ते सगळं तुम्हाला तिकडं करून घेतलं जातं. ठीक आहे. ग्राउंडवर दर गुरुवारी दोन्ही ठिकाणी तुम्हाला आठवड्याचा जो आहे पेपर त्या ठिकाणी होत असतो. आता 6,000पेक्षा जर आपण आता जर बघितलं रिझल्ट, आतापर्यंत 20 वर्षाची अकॅडमी जुनी आहे आणि 6,000पेक्षा जास्त विद्यार्थी जे आहेत ते आपलं स्वप्न पूर्ण केलेलं आहे पोलीस भरती होण्याचं. ठीक आहे. जिथं तुम्ही जो जिल्ह्यामध्ये जाणार त्या पोलीस स्टेशनला तुम्हाला सह्याद्री अकॅडमीचा विद्यार्थी जो आहे तो कॉन्स्टेबल झालेला दिसेल. कोणत्याही पोलीस स्टेशन मध्ये जा, त्यांना जर विचारलं ना तुम्ही पोलीस भरती कुठे केली मागच्या 20 वर्षाचं सांगतोय मी तुम्हाला, मागच्या 20 वर्षाचं, तिथं जर विचारलं ना तुम्हाला की पोलीस भरती तुम्ही कुठे तयारी केली होती, ते सरळ सांगा सह्याद्री अकॅडमीमध्ये. तर जुनी अकॅडमी आहे. 6,000पेक्षा जास्त पोलीस झालेले आहेत आपले. आणि 20 आता मुलांसाठी आणि मुलींसाठी हे तुम्हाला मी आता सांगितलं सेपरेट काय आहे, कॅम्पस आहे. मुलींचं कॅम्पस सेपरेट, मुलांचं कॅम्पस सेपरेट. ओके. त्याच्यामुळे त्याच्यानंतर मुलींची राहण्यासाठी आणि स्वतंत्र तुम्हाला नाश्त्यापासून, जेवणापासून, लेक्चर हॉल पासून, फिजिकल पासून हे सगळं सेपरेट आहे. परत परत तुम्हाला तेच सांगतोय. कारण का मुलांना आणि म्हणजे पालकांना विशेषतः काय असतं, आपल्या लेकरांचं काळजी असते. त्याच्यामुळे सगळ्या सिक्युरिटी पासून सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडं सेपरेट आपण ठेवलेल्या आहेत. हॉस्टेल पासून आपल्या लेक्चर हॉल पर्यंत येण्यासाठी शिक्षक आहेत आणि वॉचमन आहेत. हॉस्टेलवर रेक्टर आहेत, मॅडम आहेत. ओके. ह्या सगळ्या सिक्युरिटी, सीसीटीव्ही आहे, सगळं स्वच्छ फिल्टरचं पाणी आहे, वायफाय आहे, अभ्यासिका आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी करून घेतल्या जातात आणि अवेलेबल केलेल्या आहेत. ओके. सगळं आहे ते एका छताखाली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मुलांसाठी अभ्यासिका, विशेषतः अभ्यासिका पण आहे, मुलींसाठी अभ्यासिका आहे, जिम आहे मुलांना. त्याच्यानंतर डिस्कशन हॉल आहे. ओके. हे तर तुम्ही डिस्कशन पण करू शकताय. तर हे सगळ्या सुविधा या ठिकाणी तुम्हाला एका छताखाली दिलेल्या आहेत. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला, महाराष्ट्रात कुठल्याच अकॅडमीमध्ये असं नाहीये. कोणतं की एका विषयाला 2 शिक्षक आहेत. पहिली गोष्ट. दुसरं एक महत्वाचं कारण काय, समज मराठी व्याकरण शिकून झालं तर परत मराठी व्याकरण पहिल्यापासून शिकून होतं. पहिलं समज 2-3 महिन्यामध्ये मराठी व्याकरण संपलं, परत दुसऱ्यांदा पहिल्यापासून बेसिक टू ऍडव्हान्स पासून शिकवलं जातं. ओके. असं सगळे विषय वर्षभर तुम्हाला रिपीट शिकवले जातात सगळे विषय. आणि त्याच्यानंतर परीक्षेचा कालावधी, परीक्षेची डेट डिक्लेअर झाली ना की महाराष्ट्रात आपले उमेश सर जे आहेत तुम्हाला फॉर्म भरण्याची जिल्हा निवड कशी करायची, फॉर्म कसा भरायचा, कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची, ह्या सगळ्या सूक्ष्म मायक्रो गोष्टी ज्या आहेत ना त्या सगळ्या तुम्हाला उमेश सर घेत असतात. ऑनलाईन ऑफलाईन दोन्हीकडनं यावर्षी सांगणार आहेत. आतापर्यंत ऑफलाईन घेत होते, आता दोन्ही माध्यमातून ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून तुमच्या हे प्रॉब्लेम. सगळ्यात काय महत्वाचं असतं माहिती का, आपण वर्षभर अभ्यास करतो पण जिल्हा निवडमुळे कार्यक्रम वाचतो आपला. यावर्षी तुम्ही बघितलं असेल बरेच जणांचा अभ्यास चांगला झाला होता पण जिल्हा निवड चुकली. हे जिल्हा निवड तुम्हाला आपापल्या कास्ट वाईज कुठं किती जागा याचं सगळं अनालिसिस करून मग सर तुम्हाला हे सगळे कोणी कोणता जिल्हा निवडायला पाहिजे, त्याचा काय बेनिफिट होईल, काय फायदा होईल, हे सगळं तुम्हाला सर या ठिकाणी सांगत असतात. हे तुमचं एक्स्ट्रा बेनिफिट असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता तिसरं वैशिष्ट्य काय आहे की जेव्हा परीक्षेची डेट डिक्लेअर झाली की तिथून पुढे मग आपण काय करतो, फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच ज्या आहेत ना, फास्ट ट्रॅक बॅच आहेत, 1 डे मॅरेथॉन, फास्ट ट्रॅक बॅच, ह्या सगळ्या विषयाचे आपण करून घेत असतो. त्याच्यामुळं तुम्हाला कुठलाही अडचण येणार नाही. परीक्षाभिमुख सह्याद्री अकॅडमीमध्ये तयारी करून घेतली जाते. त्याच्यामुळे तुम्ही कुठलीही डोक्यात शंका न ठेवता सरळ तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे आणि सह्याद्री अकॅडमीला संपर्क साधायचा आहे आणि आजच आपलं ऍडमिशन जे आहे ते क्लिअर करायचंय आणि वेळ घालायचा नाही, लगेच चालू करायचंय. आणि कुठलीही अडचण आली तर तुम्ही तिथं कॉल करू शकता. स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे. काही अडचणी असेल किंवा अजून काही विचारायचं असेल तर स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिलेला आहे, तिथं तुम्ही विचारलं जाऊ शकता. सह्याद्री अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहे, याच्यावरती तुम्ही ती टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याच्यावरती सुद्धा दररोज काही माहिती जी असते ती तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली असते. कुठं काही बदल झाला, कुठं काही नवीन काही माहिती आली ती सगळी तुम्हाला तिथं टाकली जाते. ठीक आहे. तर आपण
ऑनलाईन आणि ऑफलाईन विद्यार्थ्यांसाठी परत एकदा सांगतोय, ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन जॉईन करायचंय त्यांनी सह्याद्री अकॅडमीला संपर्क साधा. ऑनलाईन बॅच ज्या ऑफलाईन बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे. आता तुम्ही जॉईन करू शकता, जास्त वेळ नका लावू. आणि ऑनलाईन सगळ्यात महत्वाचं, ऑनलाईन बॅच 1 जून पासून तुम्हाला जी आहे या ठिकाणी आपण सुरू करत आहोत. त्यामुळे जास्त वेळ न लावता तुम्ही काय करायचे, ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, त्याच्यावरती बघायचं आहे. गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि जीएस या सगळ्या बॅच ज्या आहेत ना, या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्डेड स्वरूपात आणि लाईव्ह स्वरूपात सुरू झालेले आहेत. ओके, चला थांबूया या ठिकाणी आणि भेटूया असेच नवीन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून सह्याद्री करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती.